पावसाच्या परतीच्या प्रवासानंतर मुंबईच्या तापमानामध्ये वाढ होताना दिसतेय। भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील आठवडाभर शहर आणि उपनगरात उन्हाचे चटके जाणवतील आणि 13 ऑक्टोबरपर्यंत तापमान 32 अंश सेल्सिअस राहील असा अंदाज वर्तवण्यात आलाय। त्यामुळे नागरिकांनी आपलं आरोग्य सांभाळावं असा सल्ला हवामान विभागाने दिलाय। वर्धा जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढलेला आहे। या ठिकाणी 36 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे। त्यामुळे उकाड्यानं नागरिक हैराण झालेत। वर्धेकरांना आणखी काही दिवस ऑक्टोबर हीटचा सामना करावा लागण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। राज्यात 24 एप्रिलला मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 सुरू करण्यात आली आहे। तर या योजनेसाठी अल्पावधी सार्वजनिक जमीन उपलब्ध करण्यात आलेली आहे। त्यातून सुमारे 3500 मेगावॅट वीज निर्मिती लवकरच सुरू होणार आहे असा दावा महावितरणनं केला आहे। लोणावळ्यात लेकव्ह्यू तलावात पोहण्यासाठी गेलेल्या 3 नेपाळी तरुणांपैकी दोघांचा मृत्यू झाला। एकाला वाचवण्यात यश आलंय। शिवदुर्ग रेस्क्यू टीमनं दोघांचे मृतदेह बाहेर काढले। शिधापत्रिकाधारकांना शासकीय रेशन दुकानात मिळणारे धान्य याच महिन्यात किंवा पुढील महिन्यात ठराविक कालावधीपर्यंत घेण्याची मुभा होती। आता ही मुभा रद्द करण्यात आलेली आहे। त्या महिन्यातच रेशन घेणं अनिवार्य करण्यात आलंय। अन्यथा शिधापत्रिकाधारकांना रेशन मिळणार नाही असा निर्णय जारी करण्यात आलाय। कोकणात यंदाच्या हंगामात समाधानकारक पाऊस झालाय। भात शेतीप्रमाणेच भात बियाणं शेती चांगलीच बहरली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे। कोकणातील अनेक शेतकरी भात बियाणं शेतीकडे वळलेत आणि कोकण कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली हजारो एकरात भात बियाणं शेती केली जाते। पितृपंधरवड्यानिमित्त भाजीपाल्याच्या मागणीत वाढ झालेली दिसतेय। परिणामी भेंडी, गवार, मटार आणि पावट्याच्या भावात गेल्या आठवड्याच्या तुलनेने 10 ते 20% वाढ झाली आहे। गुलटेकडी इथल्या मार्केट यार्डात भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याचं दिसून येत आहे। पुण्याच्या मनसर बाजार समितीत मागील 6 महिन्यांच्या तुलनेत रविवारी झालेल्या लिलावात कांद्याच्या बाजारभावात वाढ झाली आहे। कांद्याला उच्चांकी 301 रुपये असा बाजारभाव मिळालाय। कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर मुख्य बाजार आवारामध्ये 18,000 ते 20,000 कांदा पिशव्यांची आवक झाली आहे। पिंपरी चिंचवडमधील ताथवडे इथं जेएसपीएम विद्यालयाच्या परिसरात अचानक स्फोट झाल्याची घटना घडली आहे। त्यामुळे एकच खळबळ उडाली। या स्फोटामुळे टँकरजवळच उभ्या असलेल्या 4 ते 5 स्कूल बसेस देखील पूर्णपणे जळून खाक झाल्या। या घटनेत सुदैवानं जीवितहानी झालेली नाहीये। मात्र या स्फोटाची तीव्रता ही इतकी होती की धुरांचे लोट आणि ज्वाळा काही किलोमीटरवरून दिसत होत्या। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचे भवितव्य ठरवणारी महत्त्वाची सुनावणी उच्च न्यायालयात होणार आहे। दरम्यान मुंबई विद्यापीठाकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलंय। तर राज्य सरकारनं प्रतिज्ञापत्र सादर करण्याची वेळ मागितली होती। सरकारची विनंती मान्य करत न्यायालयानं आज सुनावणी निश्चित केली आहे। अंतिम सुनावणीत न्यायालय सिनेट निवडणुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्देश देणार आहे। राष्ट्रवादी पक्षाचं चिन्ह तसंच पक्षाबाबत निवडणूक आयोगासमोर आज सुनावणी होणार आहे। मूळ पक्षावरती दावा करणाऱ्या अजित पवारांच्या याचिकेवरती केंद्रीय निवडणूक आयोगासमोर दुसऱ्यांदा युक्तिवाद केला जाईल आणि याआधी झालेल्या सुनावणी दरम्यान शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी विरोधी पक्षानं खोटी कागदपत्र दाखवल्याचा आरोप देखील केला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 9 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात शरद पवार गटानं दाखल केलेल्या याचिकेवरती सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे शरद पवार गटानं महायुती सरकारमध्ये मंत्री झालेल्या 9 आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी अर्जाद्वारे केलेली आहे। मनसेनं लोकसभा निवडणुकीसंदर्भात बैठक बोलावली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थावरती मनसे नेत्यांची बैठक बोलावली आहे। लोकसभा मतदारसंघाचा आढावा यावेळी घेतला जाणार आहे आणि काही दिवसांपूर्वी सर्व नेत्यांना लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्याची जबाबदारी देण्यात आली होती। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात याचिका करण्यात आली आहे। उद्धव ठाकरे यांनी प्रश्न आणि चिन्हाबाबत केलेल्या याचिकेवरती 11 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे आणि भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे ही सुनावणी होईल। त्यामुळे या सुनावणीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। रायगडमधून लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून मीच उमेदवार असेल असा दावा अनंत गीते यांनी केलाय। पेणमध्ये ठाकरे पक्षाचा मेळावा पार पडला। यावेळी ते बोलत होते। लोकसभेच्या निवडणुकीत प्रतिस्पर्धी कोण असेल मला माहित नाही, मात्र रायगड लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाचा उमेदवार मीच असेल असं वक्तव्य त्यांनी केलंय। शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी मुक्ताईनगर विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत संकेत दिले। निवडणूक लढवण्यासाठी 4 वर्षांपासून मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात कामं केल्याचं रोहिणी खडसे यांनी सांगितलं।
आदित्य ठाकरे नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरचा दौरा करणार आहेत। या ठिकाणी ते शासकीय रुग्णालयाची पाहणी करणार आहेत, रुग्णांची विचारपूस करणार आहेत। संभाजीनगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील रुग्णसंख्या, औषधांची मागणी, उपलब्ध साठा आणि रुग्णांकरता सुविधा आणि रिक्त पदं याबाबत अधिष्ठाता यांच्यासोबत ते चर्चा करणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली आहे। आणि एक ब्रेकिंग बातमी, 5 राज्यांच्या निवडणुका जाहीर होणार आहेत। दुपारी 12 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे। राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा, मध्य प्रदेश, मिझोराम या 5 राज्यांमध्ये 1 ते 2 टप्प्यात मतदान होण्याची शक्यता आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। दुपारी 12 वाजता आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे आणि यामध्ये 5 राज्यांच्या निवडणुका जाहीर होणार आहेत। राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि मिझोराम या 5 राज्यांमध्ये निवडणुका जाहीर होणार आहेत। 5 राज्यांमध्ये 1 ते 2 टप्प्यात मतदान होण्याची शक्यता आहे। आणि आता उर्वरित घडामोडी पाहूयात वेगवान स्वरूपात। ऊसतोड मजूर, मुकादम आणि वाहतूक संघटना यांनी संप पुकारलेला आहे। वेतनवाढ करण्याची मागणी त्यांनी केली आहे। मागण्यांची सरकारकडून पूर्तता होईपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्धार करण्यात आला। या संदर्भात आमदार मोनिका राजळे यांच्या व्हाईट हाऊस संपर्क कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये राजळे यांनी सुद्धा या संपाला सहमती दर्शवली आणि पाठिंबा जाहीर केला आहे। राज्यात 36 पैकी 24 जिल्ह्यात अपेक्षित मोसमी पाऊस झाला नसल्यानं तिथं खरीप हंगामासाठी प्रतिकूल परिस्थिती आहे। या जिल्ह्यातील 890 मंडळात खरीपातील पिकांचं उत्पादन 50% कमी राहणार असल्यानं शेतीमालाच्या उत्पादनात मोठी तूट येण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। असं झाल्यास आगामी वर्षभरात अन्नधान्याची टंचाई जाणवण्याची भीती आहे। शहापूर तालुक्यात सर्वत्र धुक्याची चादर पसरल्याचं पाहायला मिळत आहे। पहाटे या धुक्याचा आनंद घेण्यासाठी अनेक नागरिक घराबाहेर पडले होते, तर या दाट धुक्याची वाट काढताना वाहन चालकांना देखील मोठी कसरत करावी लागते। पुणे शहरासह जिल्ह्यात पावसानं विश्रांती घेतली आहे। उन्हाचा चटका वाढू लागलाय। मान्सूननं एक्झिट घेताच पुणे जिल्ह्यातील कमाल तापमानाच्या पाऱ्यानं तिशी ओलांडलेली आहे। शहरात विविध भागांमध्ये 33°C एवढ्या कमाल तापमानाची नोंद केली गेली आहे। ऑक्टोबर हीट चांगली जाणवू लागली आहे आणि दुपारनंतर पुणेकरांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतोय। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावात पावसाळ्यामुळे गढूळ पाण्याचं प्रमाण वाढलंय। यावरती शुद्धीकरण प्रक्रिया केल्यानंतरही शहरात साठवल्या जाणाऱ्या 32 सेवा जलाशयांमध्ये काही प्रमाणात गढूळ पाणी आढळून आलंय। दरम्यान मुंबईकरांनी पाणी उकळून प्या, गाळून प्या असं आवाहन मुंबई महापालिकेनं केलंय। कल्याण पूर्व भागात मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे। जलशुद्धीकरण केंद्राच्या मुख्य जलवाहिन्या तसंच वितरण जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार आहे। त्यामुळे मंगळवारी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे। नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनानं केलंय। मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशननं रात्री भुयारी मेट्रो 3ची यशस्वी चाचणी पूर्ण केली आहे। विद्यानगरी, MIDC आणि पुन्हा सिप्स दरम्यान ही भुयारी मेट्रो धावली आहे। तब्बल 17 किलोमीटरची धाव गाडीनं यशस्वीरित्या पूर्ण केली आहे आणि MMRCLने समाधान देखील व्यक्त केलं आहे। गोरेगाव पश्चिमेतील उन्नतनगर येथील जय भवानी इमारतीत लागलेल्या भीषण आगीची चौकशी करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 8 जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे। ही समिती आठवड्याभरात आपला अहवाल पालिका आयुक्तांना सादर करणार आहे। भुसावळ रेल्वे स्टेशनवरून बऱ्हाणपूर खांडवाला जाण्यासाठी वाढीव 4 गाड्या सोडण्यात येणार आहेत। प्रवाशांची होणारी गर्दी आणि सुपरफास्ट गाड्यांना थांब्याची मागणी लक्षात घेता रेल्वे मंत्रालयानं हा निर्णय घेतलाय। भुसावळ विभागातील प्रवाशांना याचा लाभ होईल। ओला उबर चालकानं भाडं नाकारल्यास किंवा 20 मिनिटांपेक्षा जास्त विलंब झाल्यास त्याला 50 ते 75 रुपयांचा दंड लागणार आहे। ती रक्कम संबंधित प्रवाशाला मिळणार आहे आणि त्याबाबतचं धोरण मसुदा परिवहन विभागानं नेमलेल्या समितीनं तयार केलेलं आहे। धोरण मसुदा समितीची उद्या बैठक होणार आहे आणि त्यामध्ये मसुद्यावरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। भारतीय रेल्वेच्या विविध विभागांमध्ये ब्लॉक घेऊन पायाभूत विकास कामं करण्यात येत आहेत। कोकण रेल्वेवरती 2 वेगवेगळ्या ठिकाणी रेल्वे मार्ग आणि इतर पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। ब्लॉक काळात कोकण रेल्वेवरील 5 रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार आहे। त्यामुळे प्रवाशांना प्रवासासाठी अधिक वेळ लागणार आहे। पश्चिम रेल्वेनं एप्रिल-सप्टेंबर 2023 या 6 महिन्यांच्या
कालावधीमध्ये तिकीट तपासणी मोहिमेतून 12.63 लाख विना तिकीट प्रवाशांना पकडून 81.18 कोटी रुपये दंड वसूल केलाय। मुंबई सेंट्रल विभागातून वसूल केलेल्या 20.74 कोटी रुपये दंडाचा यामध्ये समावेश आहे। पीएमपीएल बसमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या 619 जणांवरती प्रशासनानं दंडात्मक कारवाई केली आहे। कारवाईत 3,09,000चा दंड वसूल करण्यात आलाय। महामंडळाकडून पुणे, पिंपरी चिंचवड शहरात बससेवा पुरवली जाते। दररोज सुमारे 6 लाखांहून अधिक प्रवासी बसनं प्रवास करतायत। यामध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे। पुणे रेल्वेकडून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू आहे। पुणे विभागातील तिकीट तपासणी पथकांनी सप्टेंबर महिन्यात विनातिकीट प्रवास करणाऱ्या 17,622 प्रवाशांना पकडलाय। त्यांच्याकडून 1,42 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर संकलन आणि कर आकारणी विभागाच्या वतीनं थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्यास सुरुवात करण्यात आली आहे। वारंवार थकीत कर भरण्याचं आवाहन करूनही कर भरण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या 68 जणांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या। त्यामुळे आता मालमत्ताधारकांचे धाबे दणाणलेले आहेत। जप्ती पथक दारात जाताच 62 जणांनी तत्काळ धनादेश अथवा रोख पैसे देखील भरले। करवीर निवासिनी अंबाबाई देवीचा नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा होत असतो आणि याच पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिर परिसरात स्वच्छतेला सुरुवात झाली आहे। आज अंबाबाई देवीच्या गाभाऱ्याची स्वच्छता होणार असल्यामुळे गाभाऱ्यातील दर्शन बंद राहणार आहे। त्यामुळे उत्सव मूर्तीचं दर्शन भाविकांना घ्यावं लागणार आहे। संध्याकाळी 7 पर्यंत हे दर्शन बंद राहणार असल्याचं देवस्थान समितीनं सांगितलंय। करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाच्या तयारीला वेग आलाय। अंबाबाई देवीच्या सुवर्ण दागिन्यांची स्वच्छता करण्यात आली आहे। देवस्थान समितीनंच याचा व्हिडिओ जारी केलाय। नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय। सगळीकडे सध्या गरब्याची धामधूम आहे। अमरावती शहरात ठिकठिकाणी गरब्याचं आयोजन होत आहे। या ठिकाणी एका कार्यशाळेचं खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते उद्घाटन झालं। यावेळी नवनीत राणा यांनी उपस्थित महिलांसोबत गरबा नृत्य सादर केलं। सांगली संजयनगर येथील झेंडा चौकात 32 वर्षीय तरुणाच्या गॅस स्टोव्ह खालून निर्घृण हत्या करण्यात आली आहे। किरकोळ वादातून ही हत्या केल्याचं तपासात समोर आलंय। परप्रांतीयांनी हत्या केल्याची शक्यता वर्तवण्यात येते। गोंदिया जिल्ह्यातील दौनीवडा इथं मित्रानेच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। 2 मित्र आपापसात बसून पैशाच्या देवाणघेवाणीबाबत चर्चा करत असताना आरोपी अल्पेश पटेलनं आकाश दानवे याच्याकडे उसने असलेले 60 रुपये परत देण्याची मागणी केली। यावेळी झालेल्या बाचाबाचीनंतर आरोपीनं आकाशचा गळा दाबून त्याची हत्या केली आहे। या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या। बातमी उल्हासनगरमधून। उल्हासनगरमध्ये मित्रानेच मित्राच्या इलेक्ट्रॉनिक दुकानातून 1.5 लाखांची रोख रक्कम चोरी केली आहे। ही चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। मध्यवर्ती पोलीस ठाण्यामध्ये याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस त्याचा शोध घेत आहेत। अंदरमावळातील माऊ या ठिकाणी दिवसा दर्शन देणारा बिबट्याने फळणे गावात मुक्काम ठोकलाय। त्यामुळे फळणे गावातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय। वन विभागाने लवकरात लवकर पिंजरा लावण्याची नागरिकांची मागणी जोर धरू लागली आहे। सांगलीत गुलाब पुष्प प्रदर्शन भरवण्यात आलं होतं। प्रदर्शनात लाल, पिवळा, नारंगी, गुलाबी अशा विविध रंगी आकर्षक गुलाब पाहण्यामध्ये सांगलीकर रमले होते। या प्रदर्शनात बाईपण भारी देवा या माध्यमातून नारी शक्तीचा आणि स्त्री शास्त्रज्ञांचा सन्मान करण्यात आलाय। त्यानंतर चंद्रयान 3 मोहिमेची फुलांची प्रतिकृती लक्षवेधी ठरली आहे। नांदेड जिल्ह्यात 5 एपीएमसीच्या निवडणुकीत भाजपचा धुव्वा उडालेला आहे। महाविकास आघाडीचा झेंडा फडकलाय तर मुखेडमध्ये 18 पैकी 12 जागा जिंकत भाजपनं विजय मिळवलाय। नांदेडच्या लोहा एपीएमसीत भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यावरती त्यांचे दाजी आमदार श्याम सुंदर शिंदे भारी पडलेत। 18 जागांपैकी 16 जागांवरती शिंदेंच्या नेतृत्वातील पॅनलनं विजय मिळवला। चिखलीकरांना हा मोठा धक्का मानला जातोय। डोंबिवलीत ठाकरे गटातील कार्यकर्त्यांकडून मूकमोर्चा काढण्यात आला। होऊ द्या चर्चा कार्यक्रमाची परवानगी रद्द केल्यानं मूकमोर्चा काढून निषेध नोंदवण्यात आला। सैन्य दलातील जवानांप्रमाणेच पॅरामिलिटरीच्या जवानांनाही शासकीय सेवा सुविधा लागू करण्याची मागणी होतीये। जळगावमध्ये अखिल भारतीय सेवानिवृत्त पॅरामिलिटरी जवान असोसिएशनची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला। छत्रपती संभाजीनगरमध्ये मनोज जरांगेंची सभा होतीये। या सभेला समता परिषदेकडून विरोध करण्यात आलाय। दरम्यान मराठा समाजाकडून जरांगेंच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी करण्यात येतेय।
मनोज जरांगे शिर्डीत साई दरबारी नतमस्तक झाले। दुष्काळात होरपळलेल्या बळीराजाला मदत आणि आरक्षण देण्याची सुबुद्धी सरकारला द्या अशी प्रार्थना जरांगेंनी केली आहे। मनोज जरांगेंनी नगरच्या राहता शहराला भेट दिली। यावेळी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। दरम्यान जरांगेंनी मराठा बांधवांशीही संवाद साधला। विरारमध्ये पाण्यासाठी जनाक्रोश मोर्चा काढण्यात आलाय। गेल्या काही वर्षांपासून वसई विरार नालासोपारा परिसरात अनियमित पाणी पुरवठा होतोय आणि त्याविरोधात नागरिक रस्त्यावर उतरले होते। छत्रपती संभाजीनगरमध्ये शहरातील मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी नागरिकांकडून रास्ता रोको करण्यात आला। वारंवार तक्रारी करूनही लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला आहे।